10 तारीखला संध्याकाळी ज्या पद्धतीने बाबासाहेबांच्या पुस्तकाचं, संविधानाच्या पुस्तकाचं जे अपमान केलेलं आहे, जातीवाद्याने ते तोडण्यात आलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा होता, पुतळ्याच्या गार्डनमध्ये आतमध्ये हे संविधान होतं आणि त्या ठिकाणी बाजूला कलेक्टर ऑफिस आहे, बाजूला CPचं ऑफिस आहे आणि एवढं सर्व असताना अशा पद्धतीने कसं घडलं. आणि ह्या जी गोष्ट जी आहे ते एका नराधामाने केली नाही, दुसरा त्याचा जोडीदार होता, तो कुठे गेला ह्या पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अशा पद्धतीने अपमान करत असाल तर आंबेडकर जनता माफ करणार नाही. कारण रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आहेत, रस्त्यात सभाच उतरणार आहे आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने ही घटना गेली ह्याच्या पाठीमागे मास्टर माइंड कोण आहे हे ॲक्च्युली शोधलं पाहिजे. सरकार ह्या आपल्या मंत्रिमंडळाच्या गडबडीमध्ये आहे, कोणाला मंत्री भेटतं आहे, कोणाला काय भेटतं आहे, पण त्यांनी याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे की जी घटना घडलेली आहे परभणीमध्ये त्या ठिकाणी ही घडलीच कशी. गार्डनमध्ये जाऊन जे पुस्तक आहे ते तोडतो कसं, उचलून पाडतो कसं, खाली टाकतो कसं, एवढ्यापर्यंत जे चाललेलं त्या समाजाने आमच्या आंबेडकर जनतेने त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलेलं, त्याला चोपलेलं आहे. पण त्या दुसरा एक आरोपी होता तो पळून गेलेला आहे. त्या आरोपीच्या पाठीमागं मास्टर माइंड कोण आहे. खरं म्हणजे अशा पद्धतीने अधिवेशन आलं किंवा कुठलंही काय आलं की अशा पद्धतीने बाबासाहेबांच्या जे अपमान होतो आणि ह्या ज्या घडतात वारंवार ज्या घटना घडलेल्या आहेत. आमच्या मातेकर साहेबांनी सांगितलं की आज आम्ही एवढ्या वर्ष बघतोय की अशा पद्धतीने जी घटना ज्या घडत आहे त्या घटना घडू नये ह्यासाठी सरकारने काय योजना ऐकली पाहिजे. ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे हे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्वीकडे त्याचा प्रसाद पडत आहेत आणि तुम्ही ज्यावेळी घटना झाल्या रस्त्यावर लोक उतरणार पण तुम्ही त्यांना घराघरात घुसून कोमिंग ऑपरेशन करताय, ही कुठली पद्धत आहे. आंदोलन काय आम्ही आताच करतोय काय, रमाबाईमध्ये आमच्या 12 गेले आम्ही घाबरलोय काय, ही जनता न घाबरणारी आहे. म्हणून अशा पद्धतीने ज्या पद्धतीने हे सरकार जे करतं आहे सरकारने त्याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे. जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, अजितदादा पवार आहे, यांनी याच्यावर चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं पाहिजे. लोकांना शांत पद्धतीने केलं पाहिजे. ज्याच्यावर खोटे गुन्हे जे केलेले आहेत ते गुन्हे मागे घ्यायला पाहिजे. 132चा गुन्हा हा जो गुन्हा केलेला आहे, गुन्हा टाकलेला आहे त्याच्यामध्ये ही कुठली कलमं लावतात. पण अशा पद्धतीने कलमं लावण्यापेक्षा तुम्ही त्या मास्टर माइंड कोण आहे ते शोधायचं काम करा आणि लोकांवर ज्या केसेस आलेत त्या केसेस पाठिंबा घ्या असं आमचं म्हणणं आहे. नाही तर महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये अशाच पद्धतीने नेहमी आंदोलन चालू राहील. रिपब्लिक पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आज दुपारी परभणीला जाणार आहेत आणि मला वाटतं त्या ठिकाणी भेट देणार आहेत. म्हणजे हे जे वातावरण जे करतायत त्यांना चाप बसला पाहिजे. ह्यासाठी आमचं शासनाला ही विनंती आहे की त्या मास्टर माइंड कोण आहे त्यांना शोधावं. जय भीम. आज या ठिकाणी आमचे नेते रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परभणीच्या संदर्भात जे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे त्याचा एक भाग म्हणून मुंबईमध्ये देखील सिद्धार्थ कासारे आणि रवी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे आंदोलन झालेलं आहे. वस्तुस्थिती अशी आहे की परभणी खरं तर मोठं शहर आहे. त्या शहरामध्ये आंबेडकरी चळवळीचे देखील भरपूर लोक आहेत. अनेकदा आम्ही त्या ठिकाणी सभा करायला गेलेलो आहोत. परभणी तसं चांगलं शहर आहे पण त्या ठिकाणी ही घटना घडली हे खरोखरच दुर्दैव आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती राग असला की लोक काय करतायत की त्या संविधानावरच सगळा राग काढतायत आणि संविधान त्यांनी त्या ठिकाणी संविधानाचा जो अपमान केला तो बाकी एकदमच चुकीचं होतं. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ एक संविधानाच्या पुस्तकाची प्रतिकृती होती ती त्यांनी तोडून टाकली. ही गोष्ट कुणालाच सहन झालेली नाही आणि त्यामुळं संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन या ठिकाणी चाललेलं आहे. या निमित्तानं मी लोकांना विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकर कालपर्यंत तुम्ही उपेक्षित समजत होतात पण आज तरी तुम्ही बाबासाहेब आंबेडकर समजून द्या. ज्यांच्या विचारावरती या देशाचं राज्य चाललेलं आहे, ज्यांच्या विचारावरती या देशाचं संविधान तयार झालेलं आहे, त्या संविधानाने सर्व मूलभूत हक्क सर्व तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत ते हक्क त्याने दिलेले आहेत. त्याची अंमलबजावणी व्हावी याच्यासाठी देखील त्याच्यामध्ये प्रयत्न केलेले आहेत. असं असताना तुम्ही ते संविधान का जाळताय, असं असताना तुम्ही ते संविधानाचा का विरोध करताय, याच्यातल्या मूलभूत गोष्टी आहेत. आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की ज्याला कोणाला समजलं नसेल त्याने वाचून घ्यावं पुन्हा एकदा संविधान आणि त्यातला जो भाग त्याला अडचणीचा वाटेल तो आम्हाला सांगावा ना. आम्हाला तो पटलं तर आपण त्याच्यावर प्रयत्न करू. पण अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण देशाचं वातावरण बिघडवता
ही गोष्ट चुकीची आहे. ज्या ज्या लोकांना आपल्या याच्यामध्ये चाललेलं आहे, सरकारने बरोबर आहे याच्यात भूमिका घेतली पाहिजे आणि ती घेतली भूमिका तर सरकार निश्चितपणे संविधानाच्या बाजूनेच घेईल आणि त्याचा विरोध करणाऱ्यांना ते निश्चितपणे शिक्षा करतील, याच्यामध्ये मला काही शंका नहीं है. ये आंदोलन जो है, ये आंदोलन करने का कारण ये है कि जो परभनी में जो संविधान की जो विटंबना हुई उसका निषेध जताने के लिए यहाँ पे हम लोग सब ये चेंबूर तालुका की तरफ से यहाँ पे इकट्ठा हुए हैं. और हमारे नेता रामदास जी आठवले साहब वो आज खुद परभनी जाकर वो अपना उधर वो जो जिस जगह पे ये हुआ है उस जगह पे जाके उधर सब ये देखने वाले हैं उधर. और जिन लोगों के ऊपर जो ऐसा बिना मतलब का जो गुना दाखिल किया है वो वापस लेने की उन्होंने मांग की है. और जो कोम्बिंग ऑपरेशन है वो रुकना चाहिए, ये भी उनकी मांग है. इसके लिए वो खुद वहाँ पे जा रहे हैं. कल ही हमारे शिष्टमंडल जो मातेकर साहब है, हमारे गौतम भाऊ है, हमारे सिद्धार्थ भाई है, इन लोग जाके कल महाराष्ट्र पुलिस महासंचालक रश्मि जी शुक्ला उनसे भी मिले हैं. उनको भी ये रिक्वेस्ट किया है कि जो भी खोटे खोटे गुने दाखिल होते हैं वो नहीं होना चाहिए. अभी तो हम लोग ये संविधान का जो विटंबना किया उसके निषेध में हम तो अभी शांति से ये आंदोलन है हमारा चल रहा है. अगर ये रुका नहीं तो इससे हम तीव्र करेंगे, ऐसा हम सरकार को बताना चाहते हैं. आज का जो आंदोलन है हमारा शांतिपूर्वक आंदोलन था. यहाँ पे आके डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पुतले के पास आके हम लोग ये शांति से निषेध किया है. इसमें हमारे राष्ट्रीय नेता अविनाश जी महातेकर साहब है, हमारे सिद्धार्थ भाई है, रमेश घोगशे, सोना कांबळे, प्रदीप गायकवाड़, सुजीत शेट्टी, रतन गवारे, दीपक गायकवाड़, आजम भाई और बहुत सारे लोग, सुनील बंसोड़े है और बहुत सारे लोग, निखिल गांगुर्डे, ये सब लोग हमारे अभी साथ में है. और हमारी महिला आघाड़ी भी, हमारी आशाताई है, हमारा ये करपे मौसी है और हमारी ये ससाने आजी, इतना उम्र होने के बाद भी ये हमारे साथ में है, जो उनको संविधान से प्यार है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर से प्यार है. अभी ये तो शांति से हम लोग यहाँ से जा रहे, लेकिन ये हमारी सरकार से दरखास्त है और सब पुलिस प्रशासन से दरखास्त है. जिधर जिधर जो बाबा साहब अम्बेडकर का जहाँ पे स्टैचू है, जहाँ पे संविधान की प्रत है, वहाँ पे पुलिस बंदोबस्त देना बहुत ज़रूरी है. इतने ही हम दरख्वास्त करते हैं. आने वाले समय में ये आंदोलन तेज होगा या आपका जो स्टैंड है वो तीव्र रहेगा? अगर ये जो पुलिस ने, जो परभनी की जो पुलिस है, जिन्होंने जो आंदोलकों पे जो खोटे खोटे गुने दाखिल किया है, वो अगर पीछे नहीं लेंगे तो इससे और तीव्र हो सकता है. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.